अरे मळ्यामध्ये लोक शिरले आहेत, दगड मारा, गोफण मारा. हाय, तुम्ही कधी अशी ताजी भाजी खुडून करून खाल्ली आहे? मी नुकतीच खाल्ली आहे. तर आमची ही टोळी निघाली होती आज आमच्या मामाच्या गावाला. मामाच्या फार्मला. हे मामा आणि ही मामी. तर या कडाक्याच्या थंडीत सकाळी लवकर उठून आम्ही पोचलो फार्मवर. पण तिथे जाऊन बघतो तर काय, आमच्या आधीच काही टोळ्या तिथे येऊन पोचल्या होत्या. मग पोटभर खादाडी करून ही टोळी निघाली मामांच्या मळ्यावर भात टाकायला. इथे इतक्या हिरव्यागार छान भाज्या बहरल्या होत्या. मामी म्हणाली तुम्हाला हवं ते खुडून घ्या. सुरुवातीला सगळे कुसुमला सांगत होते, पण नंतर सगळे स्वतःच कुसुम झाले होते. म्हणून मग मी पण नंतर कारलं, घोसाळं, शिराळं आणि वांगी तोडून आमच्या म्होरक्याच्या कामाला हातभार लावला. स्वतःच्या शेतावर टोळधाड पडलेली असताना ह्या अशा शेंगा खोडून त्यांना देणाऱ्या मालकीणबाई मी पहिल्यांदाच पाहिल्या. भाज्या खोडून झाल्या, पण आता फोटोशूट तर झालं पाहिजे म्हणून या हक्काच्या फोटोग्राफरला घेतलं आणि लावलं कामाला. आणि हे असे एस्थेटिक फोटो काढून घेतले. हौसेने खुडलेल्या भाज्या करायची आता वेळ आली. कारली घेतली, ती छान चिरली, मग ती पाण्यात टाकून त्यात चिंच टाकली. त्याला उकळी आल्यावर त्यात थोडा गूळ टाकला. गूळ आणि चिंचेचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं, त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. त्यानंतर त्याच्यात लाल तिखट, गोडा मसाला आणि आजच्या रेसिपीचा मेन हिरो सांबार मसाला हा थोडा घालायचा. मी इथे एव्हरेस्टचा घेतला आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. त्यानंतर मीठ घालून ही भाजी ढवळायची. एक वाफ आली की याचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा. तुम्ही कशी करता कारल्याची भाजी मला नक्की कळवा.